मी नेहमी सांगत असते की द्या द्या द्या, द्यायला सुरुवात करा, द्यायला सुरुवात करा. काही लोक काय करतात, दुसऱ्याचं घेतात आणि तिसऱ्यालाच देतात. तर असं द्यायला मी सांगत नाही आहे. मी द्यायला तेच सांगते आहे जे तुमच्या मालकी हक्काचं आहे, जे त्याच्यावरती तुमचा हक्क आहे तेच द्या आणि तेही तितक्याच प्रमाणामध्ये द्या की तुम्हालाही थोडंसं ठेवलं, आपल्यालाही राहील आणि आपण थोडंसं देऊ शकू. अशा पद्धतीने द्यायला मी सांगत असते. मी दुसऱ्याचं घेऊन तिसऱ्याला द्यायला सांगत नसते. तर ही गोष्ट समजणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण जे देणार आहे ते आपल्याकडे परत येणार आहे. परत ते काय येणार आहे, मग कदाचित दुसरं कोणीतरी येऊन तुमच्या गोष्टी उचलून तिसऱ्या व्यक्तीला देऊ शकतं. जर तुम्हाला असं द्यायची सवय लागलेली असेल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे. आपण दुसऱ्याचं घेऊन तिसऱ्याला नाही देऊ शकत. कारण आपण जर दुसऱ्याचं घेऊन तिसऱ्याला दिलं तर ज्या दुसऱ्या व्यक्तीचं आपण दिलेलं आहे त्याच्याकडेच वाढणार आहे, आपल्याकडे वाढण्याचं काही कारण येत नाही. हां, तुमचं कर्म मात्र बनलेलं आहे. तुमचं कोणीतरी दुसरी व्यक्ती येऊन तिसऱ्या व्यक्तीला देण्याचं कर्म तुम्ही बनवलेलं आहे. त्यामुळं खूप जागरूकपणे विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आपली जी काही स्वार्थी वृत्ती आहे ही थोडीशी बाजूला ठेवतो आणि जेव्हा आपण प्रॅक्टिकल विचार करतो किंवा दिल्याने आयुष्यात परत मिळणार आहे हे जेव्हा आपण ॲक्सेप्ट करतो, तेव्हा नक्की काय, मी नक्की काय म्हणत असते, दिल्याने मिळणार आहे म्हणजे नक्की काय, तेच द्या जे तुमच्याकडे आहे. जर तुमच्याकडे 10 रुपये असतील तर त्यातला 1 रुपया देण्याची इच्छा ठेवा. जेव्हा तुम्ही 10 रुपयातला 1 रुपया देण्याची इच्छा ठेवता तेव्हा तुमच्याकडे जे 10 रुपये असतात त्याचे 20 रुपये होत असतात. तर हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जे देणार आहात ते तुम्हाला दुपटीने तिपटीने परत मिळणार आहे. तो नियम समजणं खूप जास्त गरजेचं आहे. कसं असतं ना की आपल्याला असं वाटतं की अरे माझ्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम, माझ्या आयुष्यामध्ये ते प्रॉब्लेम. कोणाच्याच आयुष्यात कोणताच प्रॉब्लेम विनाकारण नाही आहे. आपल्या आयुष्यात जर आज काहीतरी प्रॉब्लेम असेल तर आज काल आपलं काहीतरी चुकलेलं होतं, यात काही मात्र ही शंका नाही आहे. हा निसर्ग विनाकारण कोणालाही प्रॉब्लेम देत नाही. जर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात आहे असं वाटत असेल तर आपलं काही ना काहीतरी कर्म असतं की जे आपल्याला माहिती नसतं. आपण अल्पज्ञ आहोत, आपल्याला जास्त ज्ञान नाही आहे. आपण परवा दिवशी काय खाल्लं ते सुद्धा आपल्याला आठवत नाही. आपण इथे का म्हणून आहोत हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. आपण कोणत्या घरामध्ये जन्माला येणार होतो ते आपण ठरवलेलं नाही आहे. आपण तिथे जन्माला आलो आहे, ही सगळी नाती आपल्याला जन्मानेच मिळालेली आहेत. आपलं कोणतंही नातंसुद्धा आपण सिलेक्ट केलेलं नाही आहे. आणि आपले जे काही कर्म असतं, आजचं जे काही कर्म असतं त्यानुसार आपल्याला उद्या बुद्धी मिळत असते. मग ही जी काही बुद्धी आहे ही आपल्याला बुद्धी चांगली मिळावी म्हणून आपले सत्कर्म खूप जास्त गरजेचे आहेत. वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये जेव्हा आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्यासोबत वाईट वागणाऱ्यांबद्दल सुद्धा जेव्हा आपल्या मनामध्ये चांगली भावना असते तेव्हा आपले जे काही जीवनातले सुखाचे दरवाजे उघडायला सुरुवात होते. त्यामुळे आपली सगळ्यांप्रती चांगली भावना असायला पाहिजे. सगळ्यांप्रती चांगली भावना जेव्हा आपली असते, जेव्हा मनामध्ये स्वार्थ नसतो आणि जेव्हा तुम्हाला आणि हे सगळं दाखवण्यासाठी काहीही नाही, हे सगळं जेव्हा तुमच्या मनातून असतं, तुमची जीवन जगण्याची पद्धत जेव्हा तशी असते तेव्हा जीवन खूप सोपं झालेलं असतं. आणि मी हे खूप बारकाईने बघितल्यानंतर सांगते आहे. हे जे काही बोल आहेत हे सगळे अनुभवाचे बोल आहेत. माझीच जर तुम्हाला स्टोरी सांगायचं झालं तर मी चाइल्ड लेबर होते. मी 20-30 रुपयाने अगदी 5वीला असताना 30 रुपये दिवसाचे मिळायचे. त्यावेळी मी शेतामध्ये काम केलेलं आहे. पण आपल्याकडे साठवून ठेवणं हा दृष्टिकोन कधीही नव्हता किंवा कोणाचं तरी घेणं हा सुद्धा कधी नव्हता. त्यामुळं आज जी काही परिस्थिती आहे त्यानंतर कष्ट तर करायला लागले. कष्ट आयुष्यात चुकले नाही, कष्ट करावेच लागले. पण जीवनामध्ये सुखाचे दरवाजे उघडले. म्हणजे माझी जर तुम्ही परिस्थिती बघितली तर मी मराठी मीडियमने शिकणारी मुलगी होते. मराठी मीडियमने शिकूनसुद्धा 12वीपर्यंतचं जे काही शिक्षण आहे ते मराठी मीडियमने झालं. त्यानंतर मी इंग्लिश मीडियमकडे गेले. पण गावाकडे इंग्लिश मीडियम जरी असलं तरी ते फक्त एक्झाम लिहिण्यापुरतंच असतं. ते काही तुमच्या रोजच्या वागण्या बोलण्यामध्ये येऊ शकत नाही. पण आज मी ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करते इथलं सगळा जो काही सगळी कामं इंग्लिशमध्ये होतात आणि मी फॅमिलियर होऊन गेले त्या गोष्टींसोबत. खरं तर ते पॉसिबल नाही आहे. माझे जे सगळे कलिग्स आहेत, माझे सगळे कलिग्स इंग्लिश मीडियमवाले आहेत आणि एकदम फ्लुएंटवाले, लिहिणारे, वाचणारे, बोलणारे. आज ते सगळ्या स्टाफच्या वरती माझं प्रमोशन झालेलं आहे की ते सगळे माझ्या ज्युनियर लेवलला काम करतात आहेत आणि मी वरती काम करते आहे. तर हे काय आहे, हे आहेत आपल्या जो काही आपला दृष्टिकोन असतो, जे काही आपलं वागणं असतं याची मिळालेला तो परतावा असतो. तर हे बघता आलं पाहिजे, कुठेतरी ती दृष्टी ठेवता आली पाहिजे. मी खूप चांगली आहे, मी खूप महान आहे असं मी तुम्हाला सांगत नाही आहे. पण जसं माझं आयुष्य बदललेलं आहे तसं तुमचंही बदलू शकतं. यासाठी मी तुम्हाला सांगते, माझ्या आयुष्यामध्ये जसे सुखाचे दरवाजे उघडले, मला जे जीवनाचं ज्ञान मिळालं, वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्येही मला आनंदी राहायला जे काही मदत मिळते ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही जर आजूबाजूला तुमच्या बघितलं खूप सारे लोक दुःखामध्ये दिसतील, रडत पुढत तुम्हाला जगताना दिसतील. पण आपल्याला भगवंताने सुखात जगायला ठेवले. आयुष्यातले कितीही दुःख असले
तरीसुद्धा ते सगळे दुःख बाजूला ठेवून आपण आलेला ती प्रत्येक दिवस जर आपला सुखामध्ये जात असेल तर ही खूप मोठी कृपा आहे आणि ती कृपा आपल्याला ओळखता आली पाहिजे. आपल्याला त्यासाठी ग्रॅटिट्यूड आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात तर तेव्हा तुम्ही अपलाईनला जाऊन काम करण्याची तुमच्यामध्ये ती ताकद आलेली असते. तुमची जी काही नजर आहे ही नजर बदललेली असते आणि जेव्हा आपली नजर बदललेली असते, जेव्हा आपला जो काही मेंदू आहे त्या लेवलला विकसित झालेला असतो, त्यावेळी लाईफमधले हे जे काही छोटे मोठे प्रमोशन्स असतात तर हे होतच राहत असतात. पण खरी गोष्ट ही आहे की हे जे काही आयुष्य आहे हे आयुष्यच खूप छोटासा प्रवास आहे. आपण इथे खूप कमी दिवसांसाठी आहोत. आपण कुठून आलेलो आहोत आपल्याला माहिती नाही आहे. आपल्याला कुठे जायचं आहे तेही आपल्याला माहिती नाही आहे. ज्या कुटुंबामध्ये आपल्याला जन्माला घातलं आहे तिथेच आपण माझं 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 करत मस्तपैकी जगतोय. पण अरे पुढच्या खूप कमी दिवसांमध्ये आपल्याला सोडूनही जायचं आहे. आपण किती दिवसांसाठी इथे आहोत? खूप कमी दिवसांसाठी. आणि तुम्ही जर पाठीमागे वळून बघितलं तर दिवस निघून जायला किती वेळ लागतात. अगदी तुमचं जे काही तुमचं आज जे काही एज आहे, जे काही एज तुमचं असेल तेव्हा त्यापासूनच्या 5 वर्ष 10 वर्ष पाठीमागे एकदा वळून बघा. तुम्हाला असं वाटेल अरे आता हे तर काल परवाच झालेली गोष्ट आहे. पण दिवस इतक्या फास्ट निघून जातात आहेत. मग हे फक्त दिवस जात नाही आहेत तर आपलं आयुष्यसुद्धा तितक्या फास्ट संपतं आहे. आपले जे काही पुढचा जो काही मार्ग आहे त्या मार्गाने जाण्याचे दिवसही तितके जास्त जवळ येत चाललेले आहेत. तर आपण जेव्हा आपली नजर बदलतो, आपण जेव्हा उघड्या डोळ्यांनी जेव्हा या समाजाकडे बघतो, जगात नक्की काय चाललं आहे ते जेव्हा आपण बघतो तेव्हा आपला मार्ग सोपा होतो, आपलं जीवन सुखमय होतं आणि आपलं जे काही जीवन आहे हे जेव्हा सुखकर होतं तेव्हा आपोआप आपल्यावरती डिपेंड असणाऱ्यांचं किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्यांचं जीवनसुद्धा सुखकर झालेलं असतं. हे जे काही आहे छोट्या छोट्या गोष्टींवरनं वादविवाद करणं, तडतड करणं, चिडचिड करणं हे फक्त आपलं जीवन खराब करत नाही तर आपले जे काही कुटुंब असतं, जे आपल्यासोबत राहत असतं, जे मुलं बाळं असतात, जे आपल्यावरती डिपेंड असतात तर ते सुद्धा आपल्याला बघत असतात की आपण हे सगळं करतोय त्यांच्यासमोर. मग त्यांच्याही लाईफला कुठे ना कुठेतरी इफेक्ट झालेला असतो. हे जर तुमच्या वर्क प्लेसला असेल तर त्याच्यामुळं काम डिस्टर्ब होत असतं किंवा तुमचे जे आजूबाजूचं आहे ते डिस्टर्ब होत असतं. तर त्यामुळं आपली जी काही वागणूक आहे ही खूप जागरूकतेने असायला पाहिजे. जागरूकतेने जेव्हा वागणूक असते तेव्हा आपल्याला त्याचं फळ मिळतं. जेव्हा आपण कोणत्याही अपेक्षेशिवाय जगण्याचा प्रयत्न करतो आणि जीवनामध्ये ठीक आहे मला ते मिळेल, जे माझं साठवलेलं आहे ते मला मिळेल, एवढा जेव्हा आपला बघण्याचा दृष्टिकोन असतो की तुमच्या असं म्हणतात की हातातलं घेऊन जाऊ शकतं, तुमच्या नशिबातलं कोणी घेऊन नाही जाऊ शकत. तर हे नशीब काय आहे? तुम्ही जे काही काल दिलेलं आहे ते आज मिळणार आहे. त्यामुळे आपण काल जर प्रामाणिकपणा दिलेला असेल, काल जर आपण चांगल्या गोष्टी दिलेल्या असतील, काल जर आपण आपले 100% आपण जिथे आहोत तिथे जर आपण आपले 100% दिलेले असतील तर आपल्याला उद्याची कसलीही चिंता करायची गरज नाही. त्यामुळं आजची कर्म आपले काय आहेत, जरी पाठीमागं काही चुकलेलं असेल, जरी आपण कोणाबद्दल कटकारस्थानं केलेली असतील, आपण कोणाबद्दल चुकीचं वागलेलं असो, आपण कोणासोबत तरी चुकीचं वागलेलं असो आणि त्याचा जर आज पश्चाताप होत असेल तरीसुद्धा आजपासून आपण आपली वागणूक चांगली करून आपला जो काही उद्या आहे तो आपण सुखकर करू शकतो किंवा तो आपण बदलू शकतो. तिथे आपण आपल्या आयुष्यात सुखाचे दरवाजे उघडू शकतो. खरं तर कसं असतं ना की ह्या जगामध्ये ना तुम्ही एकही पाऊल दुसऱ्यांसाठी टाकत नसता. तुम्ही जे काही करत असता हे सगळं तुमच्या स्वतःसाठी असतं. तुम्हाला असं वाटतं अरे मी याच्यासाठी हे केलं, मी त्याच्यासाठी ते केलं, मी त्याच्यासाठी ते केलं आणि लोक ते बोलून बोलून दाखवतात. इव्हन ते 4-5 लोकांकडे बोलून बोलून दाखवतात. एका व्यक्तीसाठी केलं असेल तर ते जेव्हा तुम्ही 4-5 लोकांकडे बोलून बोलून दाखवता त्यावेळी त्याची जी काही डेन्सिटी आहे ती कमी होत जाते. त्यामुळे जर तुम्ही काही केलेलं असेल तर ते मनापासून करा आणि ते त्याच पॉईंटला सोडून द्या. तुम्हाला त्याचे जे रिटर्न्स मिळणार आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहेत. त्यामुळं आपल्याला काय मिळालं यापेक्षा आपण काय दिलं याच्यावरती आपला फोकस जास्त असला पाहिजे आणि आपण जे काही दिलेलं आहे ते कोणालाही सांगण्याची गरज नाही आहे. कोणालाच सांगू नका, कसलाही बोलबाला त्याचा करू नका. याच्याकडे त्याच्याकडे जाऊन बोलल्याने तुम्हाला जे मिळणार आहे ते अजून त्याचं प्रमाण कमी होऊन जातं. त्यामुळं आपण जे दिलेलं आहे ते आपल्याला व्याजासह परत मिळणार आहे. त्यामुळे आपण काय दिलं आहे, आपण चांगलं दिलेलं आहे ना, फक्त आणि फक्त एवढाच विचार करा. जेव्हा आपण चांगलं दिलेलं असतं, जेव्हा आपण कुठेही कटकारस्थानं केलेले नसतात किंवा आपल्या मनामध्ये कोणाविषयी कपट नसतं, आपण जेव्हा मन आपलं निष्पाप असतं आणि जेव्हा आपण सत्य असतो त्यावेळी हा निसर्ग तुमच्यासोबत चुकूनही चुकीचं करत नाही. तुमच्या आयुष्यात कितीही वाईट काहीही झालेलं असलं तरी त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होतं हे निश्चितपणे सत्य आहे. हे खूप मोठं सत्य आहे आणि मी माझ्या आजूबाजूला असे भरपूर लोक बघितलेले आहेत की जे मोठ्या मोठ्या पोस्टवरती काम करतात आहेत पण ते तितके डाऊन टू अर्थ आहेत. म्हणजे आपला जो काही हाऊसकीपिंग स्टाफ आहे, ग्रासरूट जो काही स्टाफ आहे त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांची वागणूक इतकी प्रेमळ बघायला मिळते. खूप जास्त प्रेम त्यांच्या वागण्यामध्ये बघायला मिळतं. तर हे काय आहे आणि हे कुठून येतं आहे?
तर ही आहे आपल्या वागण्याचं, जे काही आपण वागत असतो, जे काही आपण बोलत असतो, तर त्याचे आपल्याला हे मिळालेले रिटर्न्स असतात. मग आपले हे जे काही रिटर्न्स आहेत तर हे चांगले मिळावेत यासाठी आपण अगोदर चांगलं देणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याकडनं पहिले चांगलं सुटू द्या, आपल्याकडनं चांगलं सुटू द्या. ही भावना जेव्हा आपल्या मनामध्ये येते, हा दृष्टिकोन जेव्हा आपला जगण्याचा होतो, त्यावेळी आपलं जीवन सुखकर होत असतं. थँक्यू.